केलेला आहे। त्यासाठी माझ्या 5000 बंधूंनी 2 लाख गिरायकांना विनंती केली। तुमचंही सुद्धा 2 लाख लोकांचं त्यामध्ये काहीतरी आहे। आपली मुलं बाळ शाळेत जातात, भ्रष्टाचार चाललेला आहे। माझ्या सरकारला, या सरकारला विनंती आहे की जसं रामदेव बाबाचं आंदोलन चिरडण्याचं कार्य कारस्थान कटकारस्थान आपण केलं, पण अण्णा आपल्या पुढे झुकणारे नव्हते, आपण याची जाण ठेवायची होती। टाळ्या थोड्या वाजवा। माझ्या बंधूंना विनंती आहे, आपल्याला सर्वांना खेद येतोय। माझे मयेक बाई तर 15-20 दिवस महिनाभर एवढे थकलेले आहेत। सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आणि अण्णांची परिस्थिती आज जर बोलायला गेलं, अण्णाजींचा ऊर्जा वाढवण्यासाठी आज आपल्या 5000 डबेवाल्यांनी आणि 2 लाख थांबा टाळ्यानंतर वाजवा, एकच वेळेला वाजवा म्हणजे बोलायला मिळेल। तुमचा उत्सव आहे, मी समजतो, तुम्हाला टाळ्या 5 मिनिटं वाजवायला देतो, मी बंधन करीत नाही, पण जरा बोलू द्या। आपला उत्सव वाढलेला कशासाठी की अण्णांचे आता मयंक बाईगिरी सांगितलं, मयंक बाई सगळे कार्यकर्ते एवढे थकलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत। माझ्या सर्व बंधूंना विनंती आहे, टीव्ही चॅनल वाले, पत्रकार यांना की आमच्या 5000 मंडळींनी आज तर बंद पुकारलेलाच होता, पण आम्ही 15 दिवसापूर्वी 9 तारखेला या ठिकाणी अण्णांसोबत आलो आणि अण्णांना सांगितलं तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत। आणि अण्णा आज रामलीला मैदानामध्ये उपोषणाला बसण्याचा विचार केलेला आहे। बंधूंनो, मी जास्त काही न बोलता या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, माझ्या डबेवाल्या बंधू सर, रिक्षावाले, टॅक्सीवाले, सर्व असणाऱ्या कापड गिरणी, सर्व संस्थांमध्ये आणि माझा तरुण वर्ग, माझा बाल वर्ग, आम्ही 3 दिवस टीव्हीला पाहतोय, रात्रंदिवस देशाचं बलिदान करण्यासाठी ही मुलं तयार झालेली आहेत। भ्रष्टाचार मिटला पाहिजे, तर सरकारला सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो, अरे आपल्या एकट्याच्या खिशात जेवढे पैसे आहेत ना, तेवढे एका जिल्ह्याला वाटा, गरिबांचा आशीर्वाद घ्या, हा भ्रष्टाचार संपवा। अण्णांचं हे आंदोलन चिरडण्यासाठी किती जबाब पहिल्या दिवशी करत होते आणि सगळ्या सरकारला गुडघा टेकवायला आपल्या सर्वांच्या ताकदीनं अण्णांची जी ऊर्जा वाढवलेली आहे। अण्णांचं वेळोवेळी भाषण ऐकतोय आपण, अण्णा आजारी पडले असते आपण त्यांच्या पाठीशी नसतो तर, पण अण्णांची ऊर्जा वाढली, अण्णा तेजीत आहेत। अण्णांना डॉक्टरकडे न्यायची तयारी चालली, सरकारला म्हणावं लपंडाव खेळू नका, लेखी लवकर द्या। 4 महिने आंदोलन चाललं तरी हे थांबणार नाही, आता शेवटचा भजनवाल्या मंडळीला काल शिकवून सर्वांना जसं टीव्ही चॅनलवर पाहायला मिळालं, मयंक भाई कालपासून दैसरपासून या सर्व भजन मंडळांनी तयारी केली, आमचं टाइम मॅनेजमेंट सांभाळलं। 10:15 म्हणजे 10:15 चर्चिक मिळाले आणि आमचे 5000 लोकांच्या नेतृत्वाने या ठिकाणी मी पोहोचलो। आणि मी एकच विनंती करतो, अण्णांचं एकच वचन पाळा, अण्णांचं एकच वचन पाळा। तरुण वर्गाला माझी जाण, आपलं पुढचं भवितव्य राखण्यासाठी अण्णांनी उचललेली पावलं योग्य आहेत, पण या देशाची कुठल्या वाहनाची, कुठे मालमत्तेची नुकसान होऊ नये यासाठी जो अण्णांनी शब्द दिलेला आहे, हा आपल्या सर्व देशांनी पाळलेला आहे। नाहीतर कुठेतरी या सरकारला कारण जर मिळालं ना, तर म्हणतील आमची देशाची हानी केली आणि कुठेतरी ते चिरडण्याचे कार्य करतील। तेव्हा आपण तरुण वर्गाने जे शांततामय बनवून आंदोलनाला साथ दिली, पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या मयंक बाईंचं, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो। तेव्हा माझे टीव्ही चॅनल वाले बंधू, जिंदाबाद जिंदाबाद, बस एकच गोष्ट ऐका, तर पुढील विषय असा आहे